नमस्कार, मी वृषाली पाटील आजची बातमध्ये आपलं स्वागत करते। सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी। शिवसेना आमदारांच्या अपात्रतेवर उद्या महानिकाल आहे। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर या निकालाचं वाचन करतील। निकालाआधी हालचालींना आता वेग आलाय। फडणवीसांसह दादा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेलेत। रश्मी शुक्ला, विवेक फळसणकर देखील वर्षा या निवासस्थानी सध्या उपस्थित आहेत। त्यांच्यामध्ये बैठक होते। मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी तातडीची बैठक बोलावण्यात आलेली आहे। एकीकडे अपात्रतेवर उद्या महानिकाल येणार आहे। नार्वेकर या निकालाचं वाचन करतील आणि दुसरीकडे आजच हालचाली मात्र सुरू झालेल्या आहेत। शिंदे फडणवीसांसह अजितदादा वर्षा या निवासस्थानी पोहोचलेत। निवृत्ती बाबर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत सध्या फोन लाईनवरून जोडलेले आहेत। निवृत्ती, या बैठकीत बद्दलची काय माहिती आहे तुमच्याकडे? नक्कीच वृषाली, आपण पाहतोय की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानी देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणजे दोन्ही उपमुख्यमंत्री जे आहेत ते पोहोचलेले आहेत। त्यासोबतच राज्याचे नवनियुक्त पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला आणि मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर हे देखील वर्षावर पोहोचलेले आहेत। उद्या आमदार अपात्रतेचा निकाल जो आहे त्याचं वाचन उद्या होणार आहे। की कोण अपात्र होणार याबाबतची उत्सुकता जी आहे ती सर्वांना आहे, किंवा काय निकाल येणार याबाबतची उत्सुकता आहे। त्याच्यामुळे राज्यामध्ये कोणत्याही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याविषयीची महत्त्वाची बैठक जी आहे ती या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि पोलीस अधिकाऱ्यांमध्ये पार पडत असल्याची सूत्रांची माहिती आहे। त्याच्यामुळे पोलिसांना नक्की गृह खात्याकडून आणि राज्य सरकारकडून नक्की काय आदेश दिले जातात हे पाहणं महत्त्वाचं असेल, कारण की गेल्या 1 ते 1.5 वर्षांपासून जी आहे ती या अपात्रतेसंदर्भात जी आहे ती चर्चा होती आणि त्यामध्ये उद्या महानिकाल येणार आहे। उद्या नेमकं काय होणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद निवृत्ती, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।